विशेष धन्यवाद मी तुम्हाला देईन की तुम्ही यासाठी खूप विशेष प्रयत्न केलात. रत्नागिरीतनं खास इथे येऊन. जावा बहिणीसारख्याच आहेत, सासूबाई आईसारख्याच, दीर भाऊ असं म्हणजे असं सगळं नातं आहे आमचं. शूटिंग आज आपल्या घरात होणार आहे, पण ते शूटिंग एवढं चांगलं होईल हे मला माहिती नव्हतं. पुढे काय या सगळ्याचं? नाही असं नाही कधी वाटत. असेल जसं आतापर्यंत निभावून गेलंच ना तसं पुढे काहीतरी होणार. आता एक सासू पण सुनेला नको असते आणि त्यावेळेला 7-7 सासवा होत्या इथे तुम्ही म्हणताय. पूर्वीचं घर सगळं मातीचं होतं. अच्छा, हे 4 सोफे होते. भयंकर ताकद आणि गुणी आहे. खूप समजतं तिला. वा. खूप म्हणजे खूपच समज. सगळ्यांची लाडकी आहे ती. साकटा फणस म्हणतात ना, हो, त्याची भाजी साकड होती. भाजी. हा, आणि सासऱ्यांनी मला विचारलं काय जेवलीस, कोबीची भाजी खाल्ली म्हणून सांगितलं. म्हणजे इतकं मला कोकण तेव्हा नवीन होतं. म्हणजे एवढ्या आधुनिक घरात सुद्धा चुलीचं स्थान अजून गेलेलं नाहीये. आम्ही हसून खेळून असतो, प्रत्येकाला कोणाला काय होईल ते करायचं. म्हणजे आता आम्हाला पण हसून दाखवा जरा. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल या गावामध्ये. आणि पडेल या गावात यायचं कारण आपल्यासमोर असलेला हा एक चौसोपी वाडा आहे. सुरुवातीला आपण ह्या वाड्याचे मालक जे आहेत केवलजी ठाकूर देसाई त्यांचा परिचय करून घेणार आहोत. नमस्कार काका. हा नमस्कार. तुमचं या यूट्यूब चॅनलवरती आपल्या मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुमचे नातेवाईक मला वाटतं रवींद्रजी मुळे त्यांची कमेंट आली होती आणि त्यांच्या कमेंटच्या आधारे आपण तुमच्याशी श्रीराम केळकर माझे मित्र इकडे आहेत, त्यांनी तुमचा नंबर दिला आणि आपण तुमचा वाडा बघण्यासाठी आलेलो आहे. तुमचं स्वागत आहे आमच्या या घरामध्ये. आमचं इथनं सुरुवात होते घराची. गणपती किंवा महत्वाचे सगळे उत्सव जे काय असतील या आमच्या गेटनंच आम्ही इथून येतो. ही पारंपरिक वाट आहे. हा, पारंपरिक वाट आहे. बरोबर. सुरुवातीलाच इथे एक झाड सुद्धा आहे मला वाटतं जुनं. हो, हे या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे औदुंबराचं झाड आहे. अरे वा. याला बरीच वर्ष झाली आहेत. अच्छा. आणि विशेष म्हणजे औदुंबराचं झाड जनरली एक असतं, इथे 3 आहेत. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. अरे वा. अशा पद्धतीची रचना आहे. अरे वा. आणि हे खूप जुनं आहे. सांगायची गंमत म्हणजे आमच्याकडे 12 साली पिठापूरहून एक त्रिशक्ती स्वामी आले होते. बर. आणि त्याने आमच्या घरामध्ये येताना श्रीपाद श्री वल्लभ त्यांचा पुतळा आणि पादुका अशा त्या आमच्या घरी आल्या होत्या. वा. मग तो एक आम्ही कार्यक्रम इथे केला. कार्यक्रम केला घरामध्ये. झालं संध्याकाळी ज्या वेळेला स्वामीजी इथे या ओटीवरती बसले त्यावेळेला त्यांनी हे झाड पाहिलं. बर. आणि झाड पाहिल्यानंतर ते एवढे आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले की ये झाड़ तो बहुत पुराना लगता है और विविध पूर्ण ऐसा झाड़ है. बरोबर. और वो बोले कि जो हमको जो शाम को जो कार्यक्रम करने का है वो कार्यक्रम अभी घर में नहीं करने का. अच्छा. अभी यहाँ करने का. यहाँ साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आपके घर में है. क्या बात आहे. म्हणजे एक आध्यात्मिक वारसा असलेला असं हे झाड आहे. आणि आध्यात्मिक तुम्ही पार्श्वभूमी या झाडाची आणि एक अद्भुत असा अनुभव सांगितलात आपल्या प्रेक्षकांना. आणि आम्ही इथे आता नित्यनेमाने त्या वेळेपासून आम्ही पूजा करतो. आणि ते आमच्याकडे 31 डिसेंबरला आले होते. बर. तिथपासून आम्ही दरवर्षी 31 डिसेंबरला सत्यदत्तांची पूजाही आमच्याकडे दरवर्षी होते. वा वा वा. ती आम्ही आता परंपरा सुरू ठेवली आहे. क्या बात आहे. म्हणजे ही आहे आपली संस्कृती. बघा मित्रांनो, 31 डिसेंबर एकीकडे भारतभर आता आधुनिक पिढी कशा पद्धतीने साजरी करते आणि एक आपलं कोकणातलं गाव आहे जिथे आजही आध्यात्मिक पद्धतीने खूप सुंदर प्रकारे 31 डिसेंबरला योगायोगाने हा योग जुळून आलेला आहे आणि ते पूजा करतात. मला वाटतंय अशा प्रकारचं झाड हे आपण आत्तापर्यंत कुठे पाहिलं नसाल प्रेक्षकांपैकी सुद्धा. तुम्ही कुठे पाहिलं असाल तर सांगा, पण मी तरी पहिल्यांदाच बघतोय. आणि त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा इतिहास आपल्याला सांगितला. किती वर्ष असेल साधारण जुनं? हे माझ्या अंदाजाने कमीत कमी 50 ते 60 वर्षाचं आहे. आमची आजी असल्यापासूनचं झाड आहे. बरं. अच्छा. आणि हा जो आता वाडा आहे, ही जी वास्तू आहे, आपण जी वास्तू बघण्यासाठी इथे आलेलो आहोत, ती काका किती वर्षांची आहे? ही कमीत कमी 400 वर्षे तरी होऊन गेली आहेत. कारण मध्ये एकदा आम्हाला रिन्युएशनच्या वेळेला आम्हाला एक वरती ताम्रपट मिळाला होता. बरं. तर ताम्रपटाच्या त्या आधाराने आम्ही म्हणतो की 400 वर्षे तरी आम्हाला या घराला होऊन गेली आहेत. अच्छा. फक्त आता काय केलंय की आम्ही आता हे घर थोडं आहे ते स्ट्रक्चर ठेवून रिन्युएशन थोडं करून घेतलंय. नक्कीच. अनेक हौशी मंडळी ज्यांना अशा प्रकारची घरं बांधायचा
एक ध्यास आहे त्यांचा, किंवा ज्यांचे आहेत आणि ज्यांना रिनोव्हेट करायचं आहे त्यांना यातून आयडिया मिळणार आहे तुमचं घर बघून की कशा पद्धतीने आपण चौसोपी वाडा अतिशय सुंदर प्रकारे मेंटेन करू शकतो, ठेवू शकतो. इथे आपण बघितलं तर सुरुवातीलाच लादी आहे, एक मस्त अंगण आहे बाहेर. या इथे जो आमच्याकडे शिमग्याचा जो कार्यक्रम चालतो किंवा इतर बाकी सगळे जे कार्यक्रम चालते ते सगळे या इथेच केले जातात. बरोबर. आमच्याकडे वर्षातनं 2 वेळा पालखी येते. आमचं ग्रामदैवत आहे शंकरेश्वर. बरं. पूर्वी ती आषाढी दशमीला यायची आणि कार्तिकी दशमीला, पण आता थोडंसं त्या जे भुये आहेत ते आणणारे त्यांना ती एकादशीला रजा मिळते. अच्छा. त्याच्यामुळे ते आता एकादशीला येते. बरोबर. पण वर्षातनं 2 वेळा पालखी येते. बरोबर. ही त्या समोर जो आता ही जागा आहे ही पालखीची जागा आहे. अच्छा. म्हणून आम्ही ही पूर्णपणे रिकामी ठेवलेली आहे. ओ. ही पालखी इथे आमच्या इथे ठेवली जाते. इथे पालखी आमच्या घरामध्ये पालखी येते. बरोबर. साक्षात काय म्हणूया आपण, साक्षात परमेश्वर अगदी ग्रामदैवत खरंय. ते आमच्या इथे आमच्या घरी येतं. निश्चितपणाने कोकणात शिमग्याला आहे जे महत्व ते ह्याचमुळे आहे की देव आपल्या घरी येतो आणि असा तो काळ असतो सर्वांसाठी एक आनंददायी काळ. मला सांगा काका की जिथे जिथे मी आतापर्यंत चौसोपी वाडे बघितलेले आहेत त्या घराला किंवा त्या वाड्याला काही ना काही शिवकालीन किंवा ऐतिहासिक मोठी पार्श्वभूमी असते. कारण असे वाडे म्हणजे पूर्वीच्या काळातली ती मोठी लोक असायची. तर आपल्या ठाकूर देसाई कुटुंबियांना काय पार्श्वभूमी आहे या वाड्याच्या माध्यमातून? आता कसं आहे की आमचं मूळ आहे ते राजस्थान. बरं. आमचं आडनाव, आम्ही सूर्यवंशी घराण्यातले आहोत. बर. तर आमचं मूळ आडनाव आहे ठाकूर. बर. नंतर आमचे पूर्वज मायग्रेट होऊन विजापूरमध्ये गेले बर. आणि त्यावेळेला आदिलशाही होती. तर त्यांनी आदिलशाहीतल्या लोकांनी आम्हाला इथे कोकणामध्ये पाठवलं आणि 72 केडी आमच्याकडे आमच्या ताब्यात दिली. म्हणजे महाल खारेपाटण, महाल म्हणजे छोटं संस्थान, बरोबर. त्याच्या अंडर येणारी 72 खेडी त्यांचे अधिकारी आम्हाला बनवले. अच्छा. हा, आणि त्याच्यापैकी 75% सारा हा तिकडे घालायचा आणि 25% सारा आपल्याकडे ठेवायचा. त्यामुळे या महाल खारेपाटणच्या येणारी 72 खेड्यांवरती पूर्णपणे त्यावेळचे खोत आपण म्हणूया किंवा अधिकार सगळे त्यांनी आमच्याकडे दिले. आणि काही अजूनही निदान आमच्या या पडेल गावामध्ये आजही की शिमगा आणि तुमचं आपलं नवरात्राचा नंतर सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम होतो तो आमच्या हस्ते पूजा झाल्याशिवाय होत नाही. ते अजूनही परंपरा तशीच आहे आणि सर्व आमच्या गावातल्या सर्व लोकांनी आम्हाला ते साथ देऊन त्याप्रमाणे आम्ही आजही सर्व लोकांच्या सहकार्यातनं हे सगळे इथले उत्सव आम्ही करतो. बरोबर. अशा तऱ्हेचे आमच्या इकडचे कार्यक्रम चालू असतात. म्हणजे कोकणातील मानकरी हा जो प्रकार असतो तो या गावातला तुमच्याकडे मान अजूनही आहे. इथल्या लोकांनी सुद्धा काकांच्या बोलण्यातनं असं आलं की ते अजूनही सगळं राखलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे. आणि अर्थातच तुम्ही हे सगळं मूळ राखून ठेवलेलं असल्यामुळे तो पुढे सगळं शिल्लक आहे अजूनही. आणि त्यामुळे आपण आज व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती घेतो आहे. आपल्याला लक्षात आलं असेल की कशा प्रकारचा हा आधुनिक वाडा आहे. जरी स्ट्रक्चर जशान तसं असलं तरी इथे सर्व पॉलिश केलेलं लाकूड दिसेल आपल्याला. वरती आपण बघितलं तर एकदम चकचकीत रुफिंग दिसतं आहे. शेवटचा मेंटेनन्स किंवा रिनोव्हेशन याचं कधी झालंय, किती साली झालंय? आता एक 5 वर्षापूर्वी आम्ही रिनोव्हेट केलं. घराची एक रचना जी आहे ती वास्तुशास्त्राप्रमाणेच केलेली आहे. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये एंट्री कराल त्यावेळेला तुम्ही पूर्वेकडे वाहूनच तुमची एंट्री होते. बरोबर. आणि त्याप्रमाणे सगळं वास्तूची रचना हे केलेली आहे. पूर्णपणे वास्तूच्या नियमानुसार ह्या घराची रचना केलेली आहे त्या काळामध्ये. आता इथे फ्रंटेजला जे वैशिष्ट्य आहे म्हणजे हा पूर्ण दरवाजा आहे. बरोबर. त्यावेळचा हा दरवाजा आहे. याच्यामध्ये आम्ही काहीही बदल केलेला नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता. हो, गणपती आहे, रिद्धी सिद्धी आहे. हे सर्व त्यावेळचं सगळं कोरलेलं आहे. वा वा वा, मस्तच, खूप सुंदर. हा दरवाजा जसा आहे त्यावेळेचा तसाच आम्ही त्या ठेवलेला आहे. किती जड दरवाजा असेल हा, ह्याचं आपण कल्पना करू शकतो. आता आपण रुंदी आणि ढकलायला किती ताकद लावायला लागते हे बघितलं. आणि मला वाटतं कुसाचा दरवाजा असेल, त्याला बिजागर पण नाही, बिजागर नाही. अगदी तुम्ही म्हटलात तसंच अगदी आहे. येस, कुसाचा दरवाजा. त्याचा आवाज पण ठरलेला असतो एक युनिक. आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहे. ह्या भागाला आपण काय म्हणतो? आज ह्या भागाला आपण म्हणतोय सोपा. सोपा. अच्छा. हा सोप्याचा भाग आहे. बर. हे आता सध्या बैठकीसाठी आम्ही सगळं वापरतो. हो हो हो.
चौकटी. चौकटी. हा, चौकटी. बर. म्हणजे हा घराचा ब्रह्मा आहे. बर. हा, ब्रह्मउंड. हा. आणि हा कधीही झाकायचा नाही. ओके. हा कायम असा उघडा राहिला पाहिजे. फक्त आता ते पक्षी वगैरे येतात म्हणून आम्ही बरोबर. फक्त जाळी लावली आहे. पाऊस किती बाहेर पडतो हा बघण्यासाठी आम्हाला घरातनं बाहेर जावं लागत नाही. समज एक घरामध्येच अगदी. पाणी पडतं आणि तिकडे पाणी जाण्याची एक सोय पण आहे. व्यवस्था नेमकं केलेली. पाणी कुठे जातं अजून त्याचा शोध आम्हाला लागलेला नाही. होय काय? हो. अच्छा. कुठे जातो आणि बाहेर कितीही जरी प्रलय झाला तरी पाणी उलटं पाणी घरामध्ये येत नाही. असं कधीच झालं ना. 400 वर्षामध्ये कधीच पाणी थांबलेलं नाहीये. बरोबर. पण आमचा एक अंदाज आहे की त्या बाजूला एक विहीर आहे. ते कदाचित शिवकालीन पाणी साठवणूक योजनेच्या त्यासाठी ते पाणी जे डायरेक्ट विहिरीत जात असावं. बरोबर. असा एक अंदाज आहे आमचा. अच्छा. म्हणजे ही एक खूप मोठी रहस्यमय गोष्ट आहे की पाणी इतक्या वर्षात कुठे जातंय हे खात्रीशीर सांगता येत नाहीये. आता माझघराकडे जाऊया. हो हो. हे आमचं माझघर. इथे देवांचे कार्यक्रम जे होतात आमचे दैविक कार्यक्रम ते ह्या हॉलमध्ये सर्व होतात. अच्छा. म्हणजे होम हवन पूजा बरोबर. नवरात्र सगळं जे काय आहे बरोबर. ते सगळं इथे होतं. अच्छा. आणि इथे आमचं हे देवघर आहे. वा. खिडकी लाकडी आहे आणि प्रशस्त असं देवघर आहे. आमची कुलदेवता आहे कोल्हापूरची अंबाबाई. अच्छा. हा. नंतर गोपालकृष्ण, रवळनाथ, आदिनाथ अशा टाईपचं आमचं पंचायतन आहे. बरोबर आहे. आणि अनेक महापुरुषांचे किंवा देवतांचे फोटोज आपल्याला दिसत आहेत. तर मग हे पहिल्यापासूनच आहेत की तुम्ही प्रत्येक माणसाची भक्ती वेगवेगळी असे वाढत गेली? हा, तसंच झालेलं आहे ते की गोंदवलेकर आता त्याच्यामध्ये इथे एक समोर आहे ब्रह्मानंद महाराजांचा फोटो. हो. तर मग ब्रह्मानंद महाराज हे आमचे आजोबा तिकडे कागवाड संस्थानामध्ये असताना त्यांची आणि महाराजांची ती भेट झाली आणि ते त्यांचे गुरु झाले. बरोबर. आणि त्यांचे गुरु गोंदवलेकर महाराज. त्यामुळे आमच्या घरामध्ये गोंदवलेकर महाराजांची परंपरा आहे. अरे वा. आणि त्यामुळे हे गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद महाराज अशी ती एक गुरु शिष्यांची जोडी आहे. बरोबर. ती आजोबांची परंपरा आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे त्रिशक्ती स्वामी आमच्याकडे आले. त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचा तो फोटो दिलेला आहे. अगदी बरोबर. नंतर आमच्या वहिनीकडून ते नंतर आमचे मंत्रालयाचे जे गुरु आहेत त्यांचं हे आहे. आणि नंतर दुसरा धाकटा भाऊ आहे नगरचे जे महाराज आहेत ते रामकृष्ण महाराज. तर त्यांचा तो भक्त आहे त्याच्यामुळे त्यांचा एक फोटो आहे. असं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आत्यांच्या काळापासून म्हणजे 17 वर्षांचे आमचे जे दत्त महाराजांची जी परंपरा आहे दर गुरुवारी आमच्या घरामध्ये आरती होते. आम्ही आता एक आरतीचं पुस्तक पण लिहून घेतलंय. एक घराण्याचे कुलाचार असं आम्ही एक पुस्तक लिहून घेतलं. आमची एक आत्या होती. ती लेखिका होती कमल ठाकूर देसाई. ती आदर्श शिक्षिका म्हणून तिला पुरस्कार मिळाला. ती विश्वनाथ विद्यालय राजापूरला होती. अच्छा. आता एक 7-8-10 वर्ष झाली ती गेली. ती नाहीये. मग ती जेव्हा तो आजारी होती तर ती म्हणाली माझा वेळ जात नाही. मग म्हटलं तू एक पुस्तक लिही घराण्याचा कुलाचार. याच्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन पर्यंत आमच्या घरामध्ये ठाकूर देसाई घराण्यामध्ये जे सगळे आमचे वर्षभर आमच्या घरामध्ये असणारे जे रूढी परंपरा सगळ्या यांची पूर्णपणे माहिती आणि उत्सव जे केले जातात याची पूर्णपणे या घराण्याच्या कुलाचारमध्ये आम्ही तिच्याकडनं लिहून घेतले. म्हणजे एक मार्गदर्शक गाईड नवीन पिढीसाठी गाईड आम्ही तयार केलेलं आहे. आणि हे पुस्तक आमच्याकडे आहे. आणि याच्यामध्येच आम्ही दर गुरुवारी जी आरती करतो आमच्या घरामध्ये दर गुरुवारी तर याची पूर्णपणे आरतीची माहिती या पुस्तकामध्ये आहे. अगदी. आता हा त्रिमूर्तीचा जो फोटो बघितला तो बालदत्ताचा मला वाटतं. हा बालदत्ताचा पण विशेष आहे. सुंदर आणि मोहक असा फोटो आहे. आता कुठले कुठले उत्सव आपल्याकडे होतात घरी? आमच्या घरामध्ये आमच्यामध्ये म्हणजे चैत्र म्हणजे पाडवा होतो, गणपती होतो, नवरात्र तर अतिशय पवित्रतेने म्हणजे 16 ओळख तर भरपूर आणि दररोज एक भट आणि सवाशीण हे घरी आमच्याकडे दररोज म्हणजे ब्राह्मण सवाशीण दररोज जेवायला असते. ललिता पंचमीचा त्याच्यामध्ये कार्यक्रम असतो तो होतो. नंतर दिवाळी, शिमगा आणि मध्ये मग आम्ही कधी कधी गणेश याग करतो, दत्त याग करतो, नंतर ह्या सत्यनारायणच्या पूजा असतात त्या करतो. असे निरनिराळे जे काय साधारण उपक्रम असतात ते आमच्याकडे होते. नवचंडी होते, अशा टाईपचे सगळ्या प्रकारचे आमच्याकडे हे होतं. दर महिन्याला आपल्याकडे
शतचंडीचा पाठ वाचला जातो. अच्छा. हे आमचं जे ठिकाण आहे हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे. बर. आमच्या घरामध्ये एक संत होऊन गेले, अच्छा. त्यांना स्वामी ठाकूर देसाई म्हणायचे आणि त्यांची समाधी इथे आहे. अच्छा. आणि या ठिकाणी आमचे नित्यनियमाने इथे पूजा होते, बर. महापूजा वगैरे सगळी केली जाते. ओके. आणि एक आमच्या घरामध्ये अकोल्यावरून एक बाबा आले होते. बर. मग त्यांनी सांगितलं की हे तुमचं अतिशय जागृत ठिकाण आहे. बर. त्यांना तिकडे जागृती झाली. अच्छा. आत्ता सुद्धा ते 20-25 दिवसापूर्वी येऊन गेले. नित्यनियमाने येतात, अरे वा. इथे पूजा करतात. 94-95 वर्षाचे संत आहेत. होय काय? हो, ते मुद्दाम लातूरवरून. अच्छा. ते इथे आम्ही त्यांना लातूरचेच बाबा म्हणतो. बरं बरं. ते म्हणाले मला दृष्टांत झाला. बरं. मग ते बसमध्ये बसतात आणि अचानक येतात. अच्छा. मग 2 दिवस राहतात आणि जातात. वा वा. तर याला तुम्ही वरती काहीतरी सावलीसारखं करा. बरोबर. म्हणून मग आम्ही आता ही शेड केली. अजून थोडंसं काम राहिलंय. वा. हे आता मंदिरासारखं आम्ही करणार आहोत. बरोबर. बाजूने घुमटी करून हा, घुमटी वगैरे. करून ते सगळं त्याप्रमाणे आम्ही याचं हे केलंय. चबुतरा बांधलाय आता. बरोबर. पादुका बसवल्या आहेत. वा, म्हणजे तुम्ही मगाशी पुस्तकात ज्या रूढी आणि परंपरांचा उल्लेख केलाय त्या तुम्ही इथे प्रत्यक्षात सुद्धा सर्व रूढी आणि परंपरा जपलेल्या आहेत अजूनपर्यंत. सुरुवातीला तुमचा परिचय करून देताना आम्ही प्रेक्षकांना नाव सांगितलं, परंतु तुमचं शिक्षण आणि व्यवसाय ह्या 2 गोष्टी विचारायच्या राहिल्या, तर आता त्या आम्हाला सांगा. हा, माझं शिक्षण झालंय B.Com पर्यंत. बर. आणि मुख्य आमचा व्यवसाय आहे तो आंबा व्यवसाय. बर. म्हणजे आम्ही आंबा बागायतदार आहोत. बर. आणि ट्रान्सपोर्ट आहे आमचा, आंबा ट्रान्सपोर्ट. आता 67वा वर्ष आहे आमचं होय ट्रान्सपोर्ट. काय? हो. अच्छा. म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हा, असं त्या आमच्या अगदी वडिलांच्या काळापासून झालं आणि आम्ही आज आहे तसंच ते चालू चालतं. ठेवलं. साधारणतः 40 किलोमीटरच्या एरियामध्ये हा. आम्ही आमच्या गाड्या पाठवून माल गोळा करत होतो. कालच अगदी नुकतीच आमची ट्रान्सपोर्ट बंद झाली. होय काय? नाहीतर आमच्या आत्तापर्यंत ट्रान्सपोर्ट कंटिन्यू चालू. म्हणजे कदाचित जर तुम्ही एक 4-5 दिवसापूर्वी आलं तर तुम्हाला ट्रान्सपोर्टचं आम्हाला कसं काम बरोबर. चालतं ते पण आपल्याला दाखवता आलं असतं. हा 2 मिनिटं दाखवता अगदी, आलं अगदी. असतं. पण आता हरकत just नाही, पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू. हो, हो. आणि किती कलम आहेत साधारण आंब्याची? आमची स्वतःची 600 कलम आहेत. 600 कलम आहेत. 600 कलम आहेत आणि त्याच्यामध्ये 200 कलम माझ्याकडे करारानं आहेत. अच्छा. हा, आणि म्हणजे 800 किती एकूण जागा आहे ही? आमची साधारणतः जागा भरपूर आहे. आमची शेतीची जवळजवळ 20-25 एकर जागा आहे. बापरे. आणि पडेलमध्येच? पडेलमध्ये. अच्छा. आणि ही बागायतीची जवळजवळ 10-15-20 एकर जागा आहे. बरोबर आहे. तशी आमची म्हणजे 50-60 एकर जागा आहे टोटल आमची. बरोबर बरोबर. केवल काकांचे भाऊ आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे. थँक्यू. आणि दरम्यानच्या काळात आता बराच परिचय जवळचा निघालेला आहे. हो. तर कसं वाटतंय आज व्हिडिओ बघता बघता तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आज दिसणार आहात? खूपच आनंद आला, कारण केवलनं मला सांगितलेलं होतं हम्म. की शूटिंग आज आपल्या घरात होणार आहे. पण ते शूटिंग एवढं चांगलं होईल हे मला माहिती नव्हतं, कारण ते सगळी माणसं नात्यातच निघाली. अगदी. हा, कारण ह्यांना ज्यावेळी तुझ्या आईला मी विचारलं आडनाव काय म्हणून, तेव्हा त्यांनी वनगुळे हा शब्द सांगितल्यानंतर मी झटकन विचारलं तुम्हाला की लोवलेकर तुमचं. बरोबर. भावना तोंडून मी हा शब्द ऐकलं होतं. वनगुळ्याला आमची मावशी राहते, कारण कैलास बराच वेळा बोललेला आहे मला. बरोबर. पण ते एवढ्या जवळ रिलेशन निघेल हे माहिती नव्हतं. अगदी. त्यामुळे आज शूटिंगला आणखीन जास्त बहार आले असं म्हणे. नक्कीच नक्कीच. आई योगायोगाने सोबत होती म्हणून एवढी चर्चा झाली. हो, अर्थातच. अगदी. आता त्यांचाही सगळं खूप बोलणं मी झटकन मला विचारायची सवय आडनावरून. आणि आजचा स्पेशल व्हिडिओ असा आहे की असा कधीच योग आलेला नाही. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे जेव्हा आई सोबत आहे माझ्या. नाही तर असं कधी मी एकटाच जातो जिथे जाईन तिथे. आज योग जुळून आला तुमच्या घरी आणि नातं पण निघालं. हो ना. तुम्ही अशा कुटुंबात एका आहात की एक मोठा इतिहास आहे ज्या कुटुंबाला, तर काय भावना आहेत त्याबद्दल? नाही, खरं म्हणजे आता भावना मला वाटतं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या त्याच्यामुळे अधिक त्यात काय बाहेर घालायची गरज नाही. कारण ते इथे असतात, मी डोंबिवलीला राहतो, नोकरीनिमित्त बाहेर गेल्यामुळे आता आमची ही सगळी जॉईंट फॅमिली आहे. बरोबर. आणि त्या इतिहासाचा मला खूपच अभिमान आहे, त्याचा प्रश्नच नाही. बरोबर. ह्या घराण्यात जन्माला आलं तर मला म्हणजे खूप अभिमान आहे. आमचा आंब्याचा धंदा असल्यामुळे मी नेहमी येतो मग आंब्याच्या धंद्याला. इतर वेळी मला जमत नव्हतं कारण सर्व्हिसला होतो. आता सर्व्हिस रिटायर्ड झाल्यानंतर आता मग पूर्वीपासून भावावर काम केलेलं असल्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नाही आंब्याचा धंदा. फक्त येऊन आता फक्त यायचं नाही, मग आंब्याचा धंदा संपला की आम्ही गावी जातो, परत मुंबईला जातो. अच्छा. प्रसंगानुसार आम्ही येतो मग परत केव्हा तरी आलो तर. बरोबर. मग इकडे आल्यावर काय रुटीन असतं तुमचं? रुटीन म्हणजे असं काय सांगता येत नाही, पण ऑफिसमध्ये जनरली मला त्याने सांगितलेलं बसायचं म्हणून.
मग सकाळी एकदा पूजा वगैरे करून गेलो की संध्याकाळी शेवटची आंब्याचा ट्रक जाईपर्यंत मग आम्ही ऑफिसमध्येच असतो. अच्छा, मुंबईत कुठे राहतात? मुंबईत मी डोंबिवलीमध्ये राहतो. अच्छा, डोंबिवली म्हणजे हब आहे, बरेच जण डोंबिवलीत असतात, हो हो आपल्या परिचित लोक. आहेत ब्राह्मण वर्ग खूपच आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. चालेल. तिकडे काय तुम्ही करत होतात? मी सर्व्हिसला होतोय नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर सर्व्हिस संपलं तर माझ्या मित्रावर मी 11 वर्ष काम केलं. बरोबर. नंतर मग काम थांबवलं मी आणि मग म्हटलं आपला घरचा स्वतःचा बिझनेस आहे तर त्यांना मदती होईल. बरोबर. आणि मी लहानपणी काम केल्याची ती आवड होती ना, ती आवड मला परत जोपासता आली त्या निमित्ताने. पण मग आता रिटायर्ड लाईफ कोकणात घालवावं असं नाही वाटत? नाही वाटतं ना, मी येतो ना, मला वाटेल तेव्हा. पण मुंबई पूर्ण सोडू शकतो अजून नाही, असं वाटलेलं नाही. ते एक फास्ट लाईफचं एक अट्रॅक्शन आहे ना, अच्छा. ते अजून संपलं नाही असं. बरोबर आहे. अर्थात मला इथे आल्यानं काय प्रॉब्लेम येत नाही, बरोबर. कारण इथे एवढं काम असं मुंबईसारखंच वाटतं मला त्यामुळे. बरोबर. आणि त्यावेळी जास्त मजा येते. काम किती असू दे, आम्हाला त्याचा आनंद आहे. बरोबर. नाही, तुम्ही आता एवढं इतक्या जवळ आल्यामुळे इतकं आता काय शब्द मला सुचतच नाहीयेत. कारण आता सगळ्या नात्यातच माणसं निघाली. बरोबर. ते ऐकून म्हणजे आम्ही म्हणजे सरप्राइझिंग फॅक्टर आहे हा, खरंच. नक्कीच नक्कीच. माझ्यासाठी सुद्धा इतक्या जवळचं नातं निघणं आणि आपलंच घर असल्यासारखं आता म्हणायला हरकत नाही. आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो की 7 दिवस थांबा, उद्या जावं मग. ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात आज तुमचं घर दाखवायला आणि तुमचं मनोगत व्यक्त केलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत. धन्यवाद. थँक्यू सर. आपण आता पुढचा भाग बघूया. आता हा पुढचा भाग आहे. ही एक रूम आहे इथे. तर ही पण आमची आता सध्या इतरच सामान ठेवले कोण म्हणजे राहत नाही. पण ह्या इथे एक बेडरूम आहे. बरोबर. ही अटॅच होती, पण आता अटॅच आम्ही जरा बंद केली काही कारणामुळे. ते वास्तुशास्त्रामध्ये ते बसत नसल्यामुळे आम्ही ते बंद केलंय. बरोबर. म्हणजे ही ते एक बेडरूम आहे. इथून बाहेर जायला इथून मार्ग आहे. पण ही पूर्वीपासूनची होती की नंतर? नाही, ही पूर्वीपासूनचीच होती, फक्त इथं रिनोव्हेशन केलं. ओके. पण तरी पण ती वास्तुशास्त्रात बसणारी नव्हती का? हा, नाही, ते बाथरूम बसणार. ओके. ही रूम बसणारी होती, पण त्याच्यामध्ये असून सुद्धा बसणार नाही, त्याच्यामध्ये आम्ही नंतर केलं होतं. ऍक्च्युली ओरिजिनलला नव्हतं ते. त्या ते नको म्हणाले म्हणून आम्ही ते बंद केलं. बरोबर. म्हणजे मुळात नव्हतंच तिथे. नाही. हे आता इथे स्टॉक ठेवण्यासाठी, हे इथे जे कपाट आहेत, बरोबर, ही इथे स्टॉक ठेवण्यासाठी. ओके. हे इथे एक रूम आहे. बरोबर. पाट सुद्धा थोडस युनिक आहे, लाकडी. म्हणजे एवढं मोठं घर फिरताना आता प्रेक्षकांना बघताना पण भूलभुलई आहे की नेमकं आपण कुठल्या भागात आहोत. घरातल्या महिलांशी बोलताना पण त्यांना विचारेन की साफसफाई त्याला मोठा वेळ जात असेल सगळं आवरावरी. हो, भरपूर. आता 5 माणसं ठेवलेली आहे साफसफाईला. बरोबर. हे आमचं आहे स्वयंपाकघर. इथे काम सुरू आहे. मँगो पल्प. वरती काय आहे? खोबऱ्याच्या वड्या. अच्छा. आधुनिक प्रकारचं किचन इथे आपल्याला दिसेल. सगळीकडेच रिनोव्हेट केलेलं लक्षात येईल. काकू नमस्कार. नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुमचं घर बघण्यासाठी आज मी आलेलो आहे. आता तुमच्याशी थोडासा संवाद. तुमचा सुरुवातीला परिचय. माझं नाव रोहिणी यदुनाथ ठाकूर देसाई. बर. आणि पूर्वाश्रमीचं नाव? रोहिणी माधव पंडित, वेरळ. अच्छा. आमच्या लांजा तालुक्यातील माहेर वाशीड, त्यामुळे मी अगदी आग्रहाने इथपर्यंत आलो. आता तुमची गडबड सुरू आहे कामाची, तरी त्यात थोडासा वेळ आमच्या चॅनलसाठी द्या. आता एवढं मोठं घर आहे, माणसं वगैरे मदतीला आहेतच, पण सकाळी केर वगैरे काढण्यात किती वेळ जातो? केर काढायला आमच्या इथे माणसं आहेतच. बरोबर. घरातली 1 तास तरी जातोच. अच्छा. घरातला 1 तास आणि बाहेरचा पण 1 तास. अंगण सगळं आजूबाजूचं सगळं परिसर. किती वर्ष झाली तुमचं लग्न होऊन? 35 वर्ष झाली. 35 वर्ष तुम्ही ह्या घरात आहात? हो. एक मोठा काळ बघितलेला आहे तुम्ही या घरातला. तर मग आता रुटीन वगैरे तुमचं कसं काय असतं, किंवा एवढ्या वर्षांचा कार्यकाळ तुम्ही काय इथे एक महत्वाचं कामं तुमच्याकडे असतात? घरातच चहा पाणी, स्वयंपाक, कोण आले गेल्याचं बस करणं, हेच. सासूबाई आणि करत आल्या तेच आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे. बरोबर. बाहेर मी आता बघितली वाळवणं वगैरे खूप घातलेली आहेत. मग हे सगळं तुम्हीच बघता की माणसं असतात? माणसं असतात, माणसांकडून आम्ही करून घेतो. अच्छा. आम्ही दोघी इथे असतो कायम जावा, आणि मुंबईच्या जावा पण येतात मग मदतीला आमच्या. सगळे मिळून आम्ही करतो. एकत्र कुटुंब पद्धती आहे जी आजच्या काळात दुर्मिळ झालेली आहे. मग घरात सगळी ऍडजस्टमेंट कशी असते एकमेकांसोबत? आम्ही हसून खेळून असतो.
प्रत्येकाला कोणाला काय होईल ते करायचं म्हणजे. आता आम्हाला पण हसून दाखवा जरा. आणि मग माहेरी जाणं आता हल्ली होतं की नाही? हो होतं ना. होतं. हां, आम्ही एकत्र असल्यामुळे मग एक जर इथे असं ऍडजस्ट करून आम्ही जातो. बरोबर. शहरात जावं असं कधी वाटलं नाही? नाही तसं कायमस्वरूपी नाही, थोडे 8 दिवस 15 दिवस हम्म. मुलांच्या शिक्षणासाठी मी जात होतो. बरोबर. आता मुलं सगळी बाहेरच आहेत ना? आता सध्या सगळी बाहेरच आहेत, बरोबर. शिक्षण वगैरे झाली, आता नोकरी, हम्म. त्यानिमित्ताने सगळी बाहेरच. बरोबर. आत्ता कोकणात राहायचं म्हटलं तर काय समस्या किंवा चॅलेंजेस आहेत? कोकणात गडी माणसं किंवा हे सगळं जरा अवघड जातं मिळणं. काम. हां, गडी माणसं मिळणं अवघड जातं. तरी आता तुमच्याकडे बऱ्यापैकी पर्याप्त दिसत आहेत. हो, आमच्याकडे पहिल्यापासून या सासूबाई किंवा त्यांच्यापासून आहेत, तेव्हा चालू आहेत त्यांचे पुढे. बरोबर. सुना, त्यांच्या पुढे मुलं अशी. बरोबर. तुमच्या सासूबाई अजूनही एकदम व्यवस्थित तल्लक सगळं त्यांच्या आठवणी आहेत. हो, तर मग आमच्यापेक्षा सुद्धा जास्तच. त्यांच्यासोबतच्या आठवणी तुमच्या कशा आहेत? मस्तच एकदम. आई म्हणून आम्हाला कधी म्हणजे आई नाही असं वाटलं नाही, म्हणजे इथे येऊन हम्म. छानच एकदम. म्हणजे बरोबर. जावा बहिणीसारख्याच आहेत, हम्म. सासूबाई आईसारख्याच, दीर भाऊ, असं म्हणजे असं सगळं नातं आहे आमचं. बरोबर. त्यामुळे असं कधी वाटलं नाही सासरी आलो असं. लग्न होऊन आलात घरात ह्या तेव्हा किती माणसं होती? तेव्हा खूपच माणसं, सगळी मुलं लहान होती आधी. हम्म. म्हणजे दिरांची, हम्म. नणदेची मुलं अशी म्हणजे सगळी यायची इथे. हम्म. 10-15 ती मुलंच असायची, हम्म. आणि सगळ्या जावा नणदा, घर भरलेलंच असायचं. पण छान वाटलं आल्यानंतर. चालेल. धन्यवाद. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी वेळ दिलात, आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. एक किचन कमी पडायला लागलं, बर. म्हणून आम्ही एक दुसरं किचन तयार केलं. अरे वा. हे प्रामुख्याने मला वाटतं नवरात्रीत वगैरे जेव्हा माणसं पाहुणे असतील तेव्हा जास्त वापर वापर होतो. आणि आता मे महिन्यात आता जस्ट काही मंडळी गेली बरोबर. तर ते भरपूर आमच्याकडे मग असले की 40-50 बरोबर. आता कायम राहणारी तुम्ही किती माणसं आहेत? आम्ही आता कायम राहणारी इथे 10-12 माणसं असतो. 10-12 माणसं असतात. हो, 10-12. वा. म्हणजे आजच्या काळात आधी असं घर, कारण आणि मी जेवढी घरं कव्हर केली त्यात 1-2-2-3 घरं मोठी पण माणसं नाहीत असा प्रकार होता. पण आज तुमच्या घराच्या माध्यमातून माणसं सुद्धा भेटली आपल्याला इथे. आणि आमचं आहे जॉईंट फॅमिली आहे. बरोबर. आमचे सगळे एकत्र, आमचे जे सगळे आहेत भाऊ भावंड सगळी जे काय आहेत, काका काकू, बरोबर. सगळे आम्ही एकत्र. आमची ही फॅमिलीच मुळी जॉईंट फॅमिली. बरोबर. कामानिमित्त किंवा याच्यामुळे व्यवसाय निमित्त बाहेर असतात, पण ज्या वेळेला गावी येतात बरोबर. हे सगळे आम्ही एकाच चुलीखाली, एकाच चुलीवरती स्वयंपाक होतो, सेपरेट स्वयंपाक होत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. असं आहे. हे बघा, हे आम्ही अजूनही चुलीचं चूल ठेवलेली आहे. वा वा वा. म्हणजे एवढ्या आधुनिक घरात सुद्धा चुलीचं स्थान अजून गेलेलं नाहीये. चुलीचा वापर होतो. हो, चुलीचा वापर होतो. अच्छा. आणि वैश्वदेव करताना होतो ना. ओके. बरोबर. म्हणजे महाप्रसाद दाखवून. त्यानंतर ह्या इकडून एक इकडे पाठीमागची बाजू आहे. ओके. इथे माऊ बसलेलं आहे. तुमचंच आहे की कुणाचं आलंय? आमचीच आहेत. आमच्या घरामध्ये आता 25 मांजरं आहेत. काय? होय. 25? होय. बाप रे. हे बघा, इकडे तुम्हाला दिसेल. मध्ये मी गोव्याला एक कॅट सँक्च्युरी कव्हर केली होती. तिथे 168 मांजरं आहेत एका घरामध्ये. ते कामच डेडिकेशन न करतायत त्या. हे आमची पाठीमागची बाजू आहे. इथे सगळं म्हणजे इतर बारीक सारीक काम सगळं होतं. बरोबर बरोबर. इथे हा समोरचं दिसते आमची माड पोपळी, परसबाग. हा परसबाग म्हणूया. त्याच्यात जांभूळ पण दिसतंय, जांभूळ फणस आहे, दिसतोय, जांभूळ पपई आहे, हा पपई आहे, नारळ आहे, सुपारी आहे, तुमचं जायफळ आहे, जायपत्री आहे, सगळ्या प्रकारचे लवंग आहे. बरोबर. सगळ्या प्रकारचे. कोकणी माणूस म्हटल्यावर भरपूर व्यवसाय असतात चालू. एवढी सारी माणसं घरात असतात तेव्हा ते शक्य सुद्धा आहे. हा सगळा डोलारा सांभाळणं म्हणजे नक्कीच तारेवरची कसरत असणार, हे सांगायला नको. कारण लोकांना आपलं छोटंसं घर असलं तरी ते साफसफाई किंवा मेंटेन ठेवण्यात खूप कठीण असतं. काकू नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. मी वर्षा केवल ठाकूर देसाई. बरं. आणि आपलं माहेर? माहेर माझं मठला आहे. आमचं मंगल कार्यालय, गोरखनाथ मंगल कार्यालय. अच्छा. म्हणजे माझे वडील वसंत जगन्नाथ गुणे, ते आता नाही आहेत, पण त्यांचा मोठा नातू म्हणजे मोठ्या मुलीचा मुलगा, तो आता सगळं बघतो तिथे. वा वा वा. म्हणजे दोन्हीही आमच्या लांजा तालुक्यातील काकू आहेत या माहेर वशने. त्यांच्याशी आपली ओळख झाली इथे आल्यावर.
आता मला सांगा, तुमच्या समोर इथे काम सुरू आहे तुमचं, त्याच्यात मध्ये मी येऊन तुमचा वेळ खातोय. नाही, काहीच अडचण नाहीये त्यात. काय सुरू आहे काम नेमकं? आता हे आंबा पल्प करण्याचं काम चालू आहे. अच्छा, बाटल्या भरून ठेवतोय. बरोबर. ते चुलीवर गरम आटवून गरम मग- भरावा लागतो. अच्छा, हा, म्हणून आणि या बाटलीत सुद्धा गरम गरम भरतं हो, की हे थंड? काय गरमच आहे, पूर्ण उकळतं बरंच आहे हा. अच्छा, ते लगेच करावं लागतं ना, म्हणून ते होय काय? म्हणजे थंड करून भरला तर काय होईल? नाही चालत तसं. उकळतच भरावं टिकणार लागतं. नाही. नाही, उकळतं भरावं लागतं. तुमचं काय रुटीन असतं सकाळपासून? घरात काय असतील ते कामगाडी आमच्याकडे सगळे मदतनीस आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रश्न येत नाही. सगळेजण भरपूर आहेत. बरोबर रोजची घरगुती कामच. बरोबर. तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. तुम्ही आहात सगळे मदतीला, हे हाकेच्या सगळे मदतनीस अंतरावर. आहेत म्हणूनच सगळं खरंय, होऊ खरंय. शकतंय. तुमच्याकडे माणसं खूप आहेत, मी आल्यापासून आहेत बघतोय. आहेत. नक्कीच. आणि त्यांचा हातभार आहे म्हणूनच आम्ही सगळं निभावू बरोबर. शकतोय. होय होय होय. आता हे सगळं घर मेंटेन ठेवायचं म्हणजे काय काय चॅलेंजेस असतात? एवढं मोठं घर आहे, एखादा फ्लॅट असला तरी सुद्धा लोकांचे कोळिष्टक होणं, हे जरा जास्त सगळं बघावं लागतं. हा नाही म्हटलं तरी सकाळ एवढा मोठ्या घराचा केअर काढायचा म्हटलं तरी 1 तास लागतो होय संपूर्ण. ना? हा. आम्ही आमच्यावर नाही तशी आहेत, आमचे सगळे मदतनीस आहेत, त्याच्यामुळे ते सगळं करतात, निभावतात. गोठ्यात गुरं आहेत, बरोबर. दूध काढण्यापासून सगळं तीच करतात. क्वचित आम्ही करतो, ती नसतील त्याच वेळी आम्ही करतो, नाहीतर काय आम्हाला असं करावं लागत नाही तसं. बरोबर. आता मुलं सगळी बाहेर आहेत मला वाटतं शिक्षणासाठी. हो आहेत, अमेरिकेला आहेत. अच्छा, मग आता एवढ्या 7 समुद्रापार गेल्यावर मुलं, एक आनंद पण असतो आपल्याला की चांगल्या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी दोन्ही असतात. गोष्टी तर मला प्रकर्षाने आनंदाची बाब अर्थातच सांगायची गरज नाही, परंतु दुसरी जी भावना आहे की इथे आता एवढं सगळं हा व्याप आहे, तर ह्याबद्दल पुढे काय कधी असा मनात येतो विचार? नाही, असं नाही कधी वाटत. असेल जसं आतापर्यंत निभावून गेलंच ना, तसं पुढे काहीतरी होणार व्यवस्थित. नक्की नक्की. असं नाही कधी आमच्या मनात असं येत नाही पुढे काय असं कधी वाटलं नाही कधी. कारण मुलं तेवढी जबाबदार आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या त्या बरोबर सांभाळणार. वेळ आली तर इकडे येतील सगळं सांभाळण्यासाठी, क्या जसं त्यावेळी असेल परिस्थिती तसं. नक्कीच. आणि अशा मुलांचा हा. अभिमान आहे आपल्या सर्वांनाच, आहेच ना. कारण ह्या तुमच्या वाक्यातूनच विश्वास आला आहे, त्यांच्याविषयीचा. नक्कीच आहे. आणि अशा घरांचा इतके वर्ष ज्या वास्तूने निभावलेली आहेत, असा वास्तुपुरुष सुद्धा अगदी ठाम असतो. आणि आहेत मुलं खूप समजदार आहेत, सगळीच म्हणजे अगदी सगळं आमची 3-4 जावांची सगळीच जण व्यवस्थित हुशार मुलं आहेत आणि समजूतदार आहेत. सगळं त्यांचं लक्ष पाठीमागे आहे. वा वा वा, छान आहे. पुढच्या पिढीचं सुद्धा आपल्याला यातून महत्व आणि एक प्रेम कळलं वास्तूविषयीचं, की विश्वास काकूंच्या मनात आहे. धन्यवाद काकू, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुमच्या मनात काय अजून भावना असतील तर तुम्ही बोलू शकता. धन्यवाद येऊन आमचं सहकार्य केल्याबद्दल, इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आणि घराची ओळख दिल्याबद्दल. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. हो चालेल, थँक्यू. या बाजूला परत बाहेरच्या बाजूला टॉयलेट्स बाथरूम आहेत. या इथे अच्छा, इथे घरामध्ये ज्यावेळेस रिन्युएशन केलं सगळ्या बाथरूम जे आहेत जवळजवळ 8 ते 10 बाथरूम्स घरात आहेत. बरोबर. तर मग ते एका वेळेला पाणी पुरेना म्हणून आम्ही तिथे नवीन पाण्याची योजना केली. अच्छा, तिथे 10,000 लिटर पाण्याचा स्टॉक आहे. बापरे. हा, आणि आता स्रोत काय आहे पाण्याचा? पाण्याला विहीर दाखवतो ना. अच्छा, विहीर दाखवतो. ह्या इथे टॉयलेट बाथरूम्स आहेत. हो, हे इथे एक बाथरूम आहे. बरोबर. या इथे एक पण बाथरूम आहे. हे जुनं बाथरूम आहे, बरोबर, पण ते आम्ही रिन्युएट केलंय. अच्छा, हे बाथरूम आम्ही रिन्युएट केलंय. क्या बात आहे. हे इथे पूर्वीच्या सिस्टीम प्रमाणे न्हाणीघर म्हणतो आपण, तसं ते इथे पाणी त्या चुलीवरचा हांडा. चुलीवरचा हांडा अजूनही आम्ही ठेवलेला क्या बात आहे. आणि ही आमची विहीर आहे बघा. अरे वा, हे बघा विहीर 60 फूट खोल विहीर आहे. 60 फूट. हो, बापरे. आणि आयताकृती विहीर आहे. हम्म. स्वच्छ पाणी आणि तळ पण दिसतोय. क्या बात आहे. ही आता जमीन तुम्ही सांगितलीत एकक्षेत्री आहे सगळी की वेगवेगळी? नाही, हे या इथेच आम्ही या घराजवळ फक्त 3 ते 4 एकर आहे. ओके. बाकी निरनिळ्या ठिकाणी अशी अच्छा, विखुरलेली आहे. बरोबर, विखुरलेली आहे. अच्छा. आणि सुरुवातीला जसं म्हटलं की इनामात काही गाव होतं, तर बाकी गावात सुद्धा जमीन आहेत की फक्त पडेलमध्येच? नाही, पडेलमध्येच आहे. पूर्वी होती, बरोबर. आमची ती पूर्वी कागवाडमध्ये होती, कर्नाटकामध्ये 55 एकर. पण ती जेव्हा गांधी खून कटला झाला आणि त्यावेळेला त्यावेळेला वडील ते तिकडून आले, जायला उशीर झाला आणि मग ती इंदिरा गांधींनी ते कुळ कायदा जो काढला त्यात ते आमची 55 एकर त्याच्यामध्ये ती नदीकाठची जमीन खूप फॅमिलीचं नुकसान झालं हा, आणि ते अनेक आमची कुटुंब
आम्ही अगदी हो, वाया गेली. केस चालवली आम्ही. बरोबर. ही एक पाठीमागची बाजू आहे, ही वडाखालची बाजू म्हणतात याला. वडाखालची. हा म्हणजे इथे वडाचं एक मोठं झाड होतं, ओके. तर ते आता ही बाजू म्हटली तर ती वडाखालची झाड. बरोबर बरोबर. आणि हे घर किती स्क्वेअर फीट मध्ये आहे साधारण? तरी माझ्या अंदाजाने 5 का 6 हजार का काहीतरी आहे, पण आता माझ्या एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही. बरोबर बरोबर. इथे आता पारंपरिक पद्धतीनं आंब्याचे पल्प तयार करायचं हो. काम चालू आहे. मग ही बाय प्रोडक्ट्स पण तुम्ही करता आणि विकता स्वतः का? हा म्हणजे आपले फार मोठ्या प्रमाणात करत नाही, पण कोणाची मागणी असेल काय असेल. हा पल्प गार झाला की अशा हा आम्ही त्या आणि ते आमच्याकडे एक मशीन आहे, त्यानं ते ओके. बूच पॅक करतो. बरोबर बरोबर हा आत्ताच आंबा नुकताच शेवटच्या टप्प्यातला आंबा काढून आणलाय. बरोबर. हा कुठचा आहे? हापूस. हापूस 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 अल्फान्सो मँगो. बरोबर. मग आता हा आंबा सगळा तुमचा मुख्य व्यवसाय जो आहे तो कुठे जातो सगळा? आम्ही थोडा खाजगी विकतो, बरोबर. मग काही पार्ट्यांना, अच्छा. आणि नंतर वाशी मार्केट. ओके. सो स्वतः घेऊन जाता तुम्ही? हा आमच्या ट्रान्सपोर्टनं आमचा जातो जाता. तिथे वाशी मार्केटला APMC ला जातो. हा ऍक्च्युली आमचा डायनिंग हॉल आहे, पण घर मोठं असल्याने आईने हाक मारले आहे, कारण सध्या आई आमची इथे अच्छा. झोपते. ओके हा इथे त्याच्यासाठी अटॅच बाथरूम ठेवलंय. ओके. आजींचं वय किती म्हटलं मग? आजीचं वय आता 99 running. 99. आजींशी पण आपण प्रयत्न करूया हो. बोलायचा. इकडून परत बाहेर जायला एक एंट्री आहे. हो. मग अशी म्हटल्याप्रमाणे ही बरोबर या बाजूला इकडे बाहेर जायला. बरोबर. या बाजूला इकडे एक आमची आंब्याची बाग आहे बरोबर. पाठीमागे. हो. पूर्वीचं घर सगळं मातीचं होतं. अच्छा. हे 4 सोफे होते बरोबर. आणि ही चौकट आहे ना, हो. ही चौकट आहे, हो. पण आता ही सगळं नवीन केलेलं आहे. होय. इथे ही होती गिरट अच्छा. बादबर्दाची. बरोबर. हा आणि हे सगळं माती, आता हे संपूर्ण नवीन झालेलं आहे. होय. पूर्वी सारवण पण असेल. सारवण तुम्ही केलेलं असाल. मी सारवण केलंय. आता ह्या आजींचं आम्ही वय 99 त्यावेळी वर्ष आहे. मोलकरणी नव्हत्या. हा. हो. मोलकरणी नाही, घरातल्या माणसांनी करायचो. किती माणसं होती घरात? त्यावेळी काय 2-3 कुटुंब होती थोडी. हे काय आमचे हे 2 दीर, आणि आता हे मुलगे. पूर्वीचे दीराची कुटुंब असायची, केव्हा यायची मुंबईहून, केव्हा मुंबईला असायची. ही सुद्धा मुंबईला असायची. बरोबर. हा 99 वर्षाच्या आजी आहेत या, बरोबर ना? बरेच आणि वर्ष ह्या वयात झालेले. सुद्धा आजींचा बोलण्याचा उत्साह, आठवणी, मेमरी थोडक्यात इतकी स्ट्रॉंग आहे, आणि विल पॉवर आहे ही थोडक्यात सगळं करण्याची. आणि अजूनही आजी मला वाटतं ह्या वॉकर घेऊन चालतात, फिरतात व्यवस्थित घरात. आंघोळ सोडून सगळं स्वतः करते. बरोबर. या घरामध्ये 3 बिराड होत. हा. हा पूर्वीची. एक याला गेले, कुठे पनवेलला गेले. एक आता दुसरे कुठे गेले ते मला आता सांगता येणार नाही. असू दे असू दे. हा. टीव्ही बघता का? टीव्ही हा. टीव्ही बघता का विचारते? हा? टीव्ही बघता का विचारते? टीव्ही बघते. बघता? काय बघता? काय येईल ते बघायचं. सिरियल? हा. आई तुझं शिक्षण किती झालं? माझं कुठे 5वी 6वी झाली. मधु मंगेशकर. तेव्हा अच्छा. तेव्हा नाही होय? ह्या शिक्षणाची सोय नव्हती. मधु मंगेशकरनी. होय काय? हा मित्र, मित्र. माझ्या मैत्रिणी, त्याच्या बहिणी करूळला. आणि माहेर कुठे? माहेर माहेर तीव्र कुठे? तीव्र डांबर. तिथे आता माझं स्वतःचं कोण नाही. आम्ही 3 बहिणी होतो, त्यापैकी मी एक राहिले, बाकी सगळे गेले. ठीक आहे आजी, हरकत नाही. शुभेच्छा तुम्हाला. हा आरोग्यासाठी शुभेच्छा. त्यानंतर ही एक बेडरूम आहे. हे आमच्या मोठ्या बाजूमध्ये एक भाऊ गेला, तो आता वहिनी असते, ते आता इंग्लंडला गेले. हा भाऊ. हो. त्यांचं नाव दिलीप. बर. इथे पण अटॅच आहे. हा इथे अटॅच टॉयलेट. ओके. नंतर इथे एक बेडरूम आहे. मुलगा अमेरिकेतनं आला की मग हे वापरतो. ओके. ऑफिस वर्क इकडे होत असेल. ऑफिस वर्क त्याचं इकडे होतं. इंटरनेट वगैरे इथे सगळं हा आहे? त्याला अटॅच आहे बघा. अच्छा. करूनच ठेवलंय. ओके.
इथे आहे सगळं नेट. केबल, आमच्या घरामध्ये फायबर केबल आहे. हा दोन नेट हे वायफाय कनेक्शन इथे अच्छा. आणि ते एवढं एक पुरत नसेल, नाही नाही पुरत नाही. तुम्हाला एक्सटेंड करावं आमच्याकडे लागेल. याची पण दाखवतो. कडून एक आउट बाहेर जायचा दरवाजा आहे. अच्छा, लाईट गेला वाटते. असू दे असू दे, हा. काय हरकत नाही. इकडे एक बेडरूम आहे. ही एक बेडरूम आहे. त्या बेडरूमला इथे अटॅच बाथरूम आहे. बापरे, पण म्हणजे बाथरूम म्हणजे आणि खूप मोठं आहे. अच्छा, इकडे बेसिन पण आहे. हो मिसिंग ओके. विजर सर्व हो हो हो, क्या बात आहे. काकू नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. थँक्यू. त्यापूर्वी कधी व्हिडिओज बघितलेत आपल्या चॅनलवरील की? हो, तुमचे व्हिडिओ बघितलेत मी. ओके. बघितलेत. तर बहुतांश चौसोपी वाडे असतात किंवा जुनी घरं असतात. बरोबर. तर ती शोधता शोधता आज तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि योग असाच चांगला जुळून आलाय की तुम्ही पण आज इथे आहात. मला वाटतं तुम्ही काय मुंबईत असता. हो, डोंबिवलीला असते. तर मग कोकणात आल्यावर काय भावना असते? कोकणात म्हणजे निसर्ग सौंदर्य तर एक आहेच आहे आणि हे आमचं घरामध्ये इतकी माणसं प्रेमळ सगळी, त्यामुळे खूपच आनंद होतो. म्हणजे मी लग्न होऊन आले तेव्हा 7 सासवा होत्या या घरात. बापरे. आम्ही 25 माणसं होतो. त्यामुळे आज माणसं खूप कमी आहेत. बापरे, हा खूप मोठा दुर्दैवी बदल आहे आजच्या प्रत्येक घरातील कोकणातल्या, की एकेकाळी माणसांनी बहरलेली घरं आणि आता एक सासू पण सुनेला नको असते आणि त्यावेळेला 7 सासवा होत्या इथे तुम्ही म्हणताय. आणि तरीही अतिशय एकत्र कुटुंब पद्धतीने चाललेलं हे कुटुंब आतापर्यंत. पण आजही आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही 4 जावा, आणखीन एक जाऊ चुलत दीर असतात, ते सुद्धा येतात. बरोबर. म्हणजे हे 5 भावंड आणि आम्ही 5 सुना म्हणजे जावा, आम्ही एकत्र असतो. म्हणजे वेगळे असून सुद्धा एकत्र. हो ही जास्त खासियत आहे. हो हो हो. आणि तुमच्या बोलण्यातून ते प्रेम लक्षात येते सगळ्यांचं जे एकमेकांविषयीचं आहे. इथे आल्यावर काय काय कामं करायला आवडतात कोकणातली पारंपरिक? काही आता मी बाहेर भरपूर काय काय बघितलं, तर त्यामध्ये तुम्ही काही स्वतः करता की कसं काय? हो, असतो सहभाग असतो सगळा. आमरस मदत वगैरे, असते. लोणची अच्छा. किंवा आता बाटल्या वगैरे भरतो, त्याच्यात सहभाग असतो. जे जावांना मदत करते. फणसाची भाजी, मी खरं घाटावरची पहिल्यांदाच कोकणात आल्यानंतर फणसाची भाजी मी खाल्ली. बरं. आणि अगदी सुरुवातीला आले तेव्हा साकटा फणस म्हणतात ना, हो, त्याची भाजी साकड होती. भाजी. हा, आणि सासऱ्यांनी मला विचारलं काय जेवलीस? कोबीची भाजी खाल्ली म्हणून सांगितलं. म्हणजे इतकं मला कोकण तेव्हा नवीन होतं. बरोबर. पण आता मी पूर्ण कोकणी झालेली आहे. कुठलं गाव? मी मूळ सांगलीची. बाहेरचं? मी सांगली. सांगली. अच्छा, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणात आले. पहिल्यांदा कोकणात आले. अच्छा. पहिल्यांदाच. पण खूप छान आहे कोकण. आणि भौगोलिक परिस्थिती पण खूप वेगळी. खूप तिकडे वेगळी. सगळं सपाट आणि इकडे वर सपाट, खाली हो. डोंगर दऱ्या. हो. नाही, निसर्ग सौंदर्य तर खूपच छान आहे. घराविषयीच्या आठवणी तर खूप आहेत. खूप खूप आठवणी आहेत घराभोवतीच्या. सगळी जुनी माणसं वगैरे खूप प्रेमळ होती आणि आताही सगळी आहेत. चालेल, आज आपल्या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही वेळ दिलात, आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवल्यात. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. ही आमच्या काकांची रूम. ओके. काका गेले, काकी गेली, ते अच्छा. भाऊ मग अशी दाखवलं तर गेले. बरोबर तर आता हे मग आम्ही कोणतरी इथे झोपतो. बरोबर. आता भाऊ आलाय तो इकडे झोपतो. ही पण एक बेडरूम आहे. अच्छा. एक बेडरूम दाखवतो. अच्छा, इकडे पण एक आहे. हो, इथे एक बेडरूम आहे. बापरे, आणि एवढी मोठी असेल असं वाटलेलं पण नाही बाहेरनं बघून. याला पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. हे कुठेही आपल्याला असं कंजेस्टेड काय दिसणार नाही, सगळं प्रशस्त आहे अगदी. याला इथून पण बाहेर जाण्याची सोय आहे. होय काय? हे बघ याला. वा. मग अशी तुम्ही इकडे आलात अगदी अगदी. तर मग याला म्हणायचं माजगर, याला म्हणायची पडवी. बर. ही पडवी. अच्छा. मी इथे पण उठा बसायचे हे केलेलं आहे. हो, हो. त्यानंतर तुम्ही हे आता आमच्याकडे सुकं खोबरं, त्याच्यानंतर कोकम, हा पण आमच्याकडे छोटासा उद्योग कोकमाचा. वा वा वा. कोकणी माणसाचे उद्योग इथे आपल्याला एका फ्रेम मध्ये बरेचसे बघायला मिळतील. आणि तळलेले वगैरे होतात की? हो, दाखवतो ना, ते पण दाखवतो. कालच चालू होतं. इथे काय काय आहे हे सगळं? हे सगळं कडधान्य आहे. ओके. हे वाल कडवा वगैरे त्याप्रमाणे. इकडे कोकम आहे, म्हणजे आमसुलं आहेत आणि खोबरं वाळत घातलेलं आहे सुकं. आणि हा आमचा इथे पारंपरिक गोठा आहे. अरे वा. गुरं पण आहेत? आहेत. आता एक वासरू, बाकीची गुरं हे बघा, गाय आहे. बरोबर. बाकी बाकी सोय केलेली आहे चाऱ्याची? चारा ठेवण्याची केलेली आहे. क्या बात आहे. देशी गाय आहे. मग एवढं सगळं आता ही मॅनेजमेंट बघतं कोण? आम्ही सगळे डिपार्टमेंट. थोडं कामगार ठेवले. आम्ही मोस्टली दोघं, आम्ही भाऊ इथेच असतो ना, हो. ते आम्ही बघतो. आणि ही आमची गौरी ये. 1 वर्ष झालंय आता जस्ट. ना? हो,
भयंकर ताकद आणि गुणी आहे, खूप समजतं तिला, वा, खूप म्हणजे खूपच समज, सगळ्यांची लाडकी आहे ती. क्या बात आहे. गौरी, गौरी नाव तिचं, गौरी. तर धन्यवाद काका. आज तुम्ही तुमचं पूर्ण घर आपल्या प्रेक्षकांपर्यंत निसंकोचपणे दाखवलं, पूर्ण घर फिरून दाखवलं. हे खूप मोठं कोऑपरेशन आहे आणि कदाचित आज याची किंमत असेल की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा 25-30 वर्षांनी आपली पुढची पिढी बघेल की आपलं वैभव काय होतं कोकणातलं, कारण अशी घरं आता दिवसेंदिवस फारच दुर्मिळ होत चाललेली आहेत. तुमच्यासारखी लोक हौशीने, कारण ह्याला हौस लागते हे सगळं मेंटेन ठेवायला, एक प्रेम लागतं आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या वैभवाबद्दल, जे तुमच्यात दिसतंय. कारण पैसा असून नुसतं चालत नाही, त्याच्यात मनापासून त्या गोष्टीवर प्रेम लागतं जे तुमच्यात दिसतंय. आणि तुम्ही आत्तापर्यंत हे सगळं सांभाळून ठेवलं आहे आणि दिलखुलासपणे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, ह्याबद्दल विशेष आभार. कारण अशी तुमच्यासारखी मंडळी मला भेटणं हेच देखील माझं भाग्य आहे आणि आपल्या प्रेक्षकांचं भाग्य आहे, कारण तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला हे बघायला मिळतं. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या कोणी नातेवाईकांनी, मला वाटतं साडू तुम्ही म्हटलं मगाशी, ज्यांनी हा व्हिडिओ करण्यासाठी मला सुचवलं, तर माझं 100% माझं समाधान स्वतःचं झालेलं आहे इथे आल्याबद्दल. त्यामुळे असा सुंदर विषय सुचवल्याबद्दल त्यांचे देखील आभार. आपल्या प्रेक्षकांचे आभार, त्यांनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितला. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि मी पण तुम्हाला धन्यवाद देईन की तुमची जी तळमळ होते, गेले आज आपल्या जवळ 2 महिने आपलं चाललं होतं, आज येऊ उद्या येऊ, मलाही वेळ नसायचा काहीच वेळेला, तुम्हाला पण आज योग जुळून आला. शेवट योग आल्याशिवाय हे होत नाही. तेव्हा मी तुमची तळमळ आणि हे सगळं बघून मी घरात ज्यावेळेला तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा विषय टाकला त्यावेळेला मी घरात म्हटलं की ते त्यांना इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टीचा, तर आपण त्यांना ते हे करूया आणि त्यांना हे घर आपण दाखवूया आणि त्यांना तो व्हिडिओ बनवू देत. आणि त्याच्यामुळे तुम्हा विशेष धन्यवाद मी तुम्हाला देईन की तुम्ही यासाठी खूप विशेष प्रयत्न केलात, रत्नागिरीतनं खास इथे येऊन आम्हाला आमचा हा याच्याबद्दल त्याबद्दल आम्ही ठाकूर देसाई पूर्ण फॅमिली तुमचं आभार मानतो. नक्कीच नक्कीच. आणि प्रेक्षकांना देखील आव्हान आहे, तुमच्या माहितीत अजून कुठेही अशा प्रकारचं ऐतिहासिक घर असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कृपया ज्यांची घरं आहेत त्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपला हा इतिहास डिजिटली संवर्धन करण्याचा कुठेतरी आपला प्रयत्न आहे. त्याला आत्ता जसं ठाकूर देसाई काकांनी आपल्याला आत्ता सहकार्य केलेलं आहे तसंच तुम्हीही सहकार्य करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. आपल्याला हा सगळा ठेवा कुठेतरी जतन करायचा आहे, ह्याचं मी काही मूल्य कोणाकडनं घेत नाही आहे, विनामूल्य आपण हे सगळं करतोय. आपली ही ड्युटी आहे की कुठेतरी लोकांना ह्याविषयी जागरूक करणं गरजेचं आहे. आपल्या कोकणी मुलांना आज गावं ओस पडत चाललेत, सगळे वृद्ध शिल्लक आहेत गावात, तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली गेली पाहिजे. मारुतीला त्याच्या ताकदीची आठवण करून द्यावी लागली, तसं आपल्या कोकणी माणसाला आपलं काय मूळ आहे हे कुठेतरी आपण ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून पुन्हा एकदा आठवण करून द्यायचा प्रयत्न करतोय. खूप खूप धन्यवाद आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. काका तुम्हाला पण धन्यवाद, तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच हटके व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.